गेल्या आठवड्यापासून अवकाळी पावसाचं थैमान सध्या सुरू आहे. आपण सध्या आहोत संगमनेर तालुक्यातील वनकुटे गावातील बाबळ पठार या वाडीवरती. या वाडीवरची जर आपण चित्र जर पाहिली तर घरांची छपरं उडालेली आहेत. जी घरं आहेत त्यांच्या विटा कोसळलेल्या आहेत. अतिशय विदारक अशी चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे. एकूणच आपण जर पाहिलं तर या ठिकाणचे जे इलेक्ट्रॉनिक वस्तू ज्या आहेत त्या देखील कोलमडून पडलेल्या आहेत. अनेक जे घरं आहेत त्यांची आपण या ठिकाणी बघू शकतो असे सगळे पत्रे कोसळलेले आहेत. असे या ठिकाणी जवळपास 10 ते 15 घरं आहेत ही जमीनदोस्त झालेली आहेत. या ठिकाणचे काही नागरिक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधूया. काय नक्की सांगाल बरं, काय नक्की सगळी परिस्थिती झाली होती आणि होत्याचं नव्हतं कसं झालं? संगमनेर तालुक्यातील वनकुटे गावाचा बाबळ पठार हा संपूर्ण आदिवासी आहे. या आदिवासी पठारावरती सुमारे 300 लोक राहतात. आज 3 दिवसाच्या सतत पावसामुळे एवढं नुकसान झालेलं आहे का आम्ही पत्रकार आदेश वाकळे आणि आम्ही जेव्हा या वस्तीला भेट दिली, या पठाराला भेट दिली, त्यावेळेला सगळं धान्य धुंड सगळं भिजून गेलेले, कपडे राहिलेली नाही. स्त्रिया सगळ्या इथं होत्या, त्यांचा आक्रोश ऐकू आला. आमचा कोणी वाली नाही, आम्ही हे घर उभी करायची कशी, शासन याच्याकडे लक्ष देत नाही. त्याशिवाय हे आम्ही ज्या रस्त्याने त्यांचा डोंगर रस्ता चढून आलो तिथं माणसाला चालता येत नाही, अशी भयान परिस्थिती आहे. एखादा माणूस या वादळामध्ये जर जखमी झाला असता तर त्याला ॲम्ब्युलन्स इथपर्यंत येऊ शकत नाही. त्याला एखाद्या मैताप्रमाणे वर लाकडांवर बसून त्यांना खाली न्यावं लागत होतं. एवढी या रस्त्याची सुद्धा भयान परिस्थिती आहे. या लोकांशी ज्या वेळाला आम्ही या लोकांशी चर्चा केली त्यावेळेला त्यांच्या तोंडातून शब्द निघत होते, त्यांच्या डोळ्यात फक्त अश्रूच होते. आम्ही जगायचं कसं? आणि पुनरुपी जर हे वादळ अजून आज भयानक झालं तर आम्ही या वादळामध्ये शेतामध्ये जाऊन उभं राहिलो का, जेणेकरून ते छपरं उडाल्या ते आमच्या डोक्यावर पडू नये, आमची जीवितहानी होऊ नये, याच्यासाठी आम्ही भर पावसामध्ये आमच्या शेतामध्ये जाऊन उभं राहिलो. आम्ही जरी भिजलो तरी परवा नाही, पण आमचे जीव वाचवलेले आहेत. या एवढ्या भयान परिस्थितीमध्ये स्थानिक आमदार इथे आले नाही, यांनी कुठलंही लक्ष दिले नाही. महाराष्ट्र शासनाकडे पर्यंत हे बातम्या दिल्या, आम्ही त्याचा पंचनामा केला, पण अद्याप एकही नेता आणि पुढारी किंवा सरकारी अधिकारी या वस्तीला भेट दिलेली नाही आणि आमच्या व्यथा समजून घेतलेल्या नाही. प्रत्यक्ष शासनाकडे मी अशी मागणी करतो, सगळ्या आदिवासी 300 लोकांच्या आदिवासी नुसार मी अशी ग्रामस्थ म्हणून यांच्याकडे मागणी करतो, शासनाने इथं येऊन भेट द्यावा आणि त्यांचा झालेला नुकसानीचं आणि त्यांच्या व्यथा समजावून घेऊन त्यांना योग्य त्याप्रमाणे मदतीचा हात आणि घरं बांधून द्यावीत अशी मी सगळ्या आदिवासीकडून विनंती करतो. काका काय नक्की परिस्थिती? अहो आमच्या असे आहे ना परिस्थिती, असे चक्रीवादळ झालं ना तर मग आम्ही काय केलं की बुवा चक्रीवादळ झालं पण या पावसात पुढे थांबायचं बुवा, असं करून करून ही आमची अख्खी घरं उद्ध्वस्त झाले, पडून गेले. आम्हाला काही ते याच्यात काही बुवा आम्हाला काही ते आम्हाला त्याच्यात विदारक परिस्थिती आहे. अजून देखील काही आपल्या बरोबर या ठिकाणचे रहिवासी आहेत. काका काय नक्की झालं बरं? आमच्या इकडे आहे ना मंगळवार तारीख नाही सांगते ना, मंगळवार आहे ना दुपारी वादून म्हणजे पाऊस आला, वादून झालं. असं झालं त्यांनी डायरेक्ट आम्हाला असं अंदाज नव्हतं का एवढं होईल म्हणून, पण असं झालं त्यांनी डायरेक्ट आमच्या आखी घरात उद्ध्वस्त करून टाकली. तर आता आम्हाला आता काय परिस्थिती? आता अशी परिस्थिती आहे का आम्हाला खायचं बघायचं का राहायचं बघायचं का ते मुलाचं बघायचं. कोणी आलतं का? शासनाचे प्रतिनिधी आलते की? शासनाचे ते माझ्या घरी काय काय बोलले ते? एकूणच प्रेक्षक आपण जर पाहिलं तर या वाडी वस्तीवरती जवळपास यांचा जनसंपर्क जो आहे तो तुटलेला आहे. या ठिकाणची रोडची परिस्थिती पाहिली तर हे सगळं जो आहे तो यांचा संपर्क तुटलेला आहे. या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी आले असतील, पंचनामा केलाही असेल, मात्र त्याच्या पुढे काय असा प्रश्न या ग्रामस्थांपुढे उभा ठाकलेला आहे. कॅमेरामन सचिन सोनवणेसह मी आदेश वाकळे, लोकशाही मराठी, अहिल्यानगर.